एडीएम साहेबांनी स्पष्ट सांगितलं की या सुनावणीमध्ये मी जुने जे अवॉर्ड झाले असतील त्याच्यामध्ये कोणताही बदल करता मला येणार नाही, परंतु जर का ते अवॉर्ड एकतर्फी असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये बदल करणं हे एडीएम साहेबांना शक्य आहे। शासन द्यायचं आहे तर त्याचा शासकीय तिजोरीवर नक्कीच ताण येणार आहे। मग ताण येणार आहे, मग आमचे जीव घेणार आहे का तुम्ही? म्हणजे काय नेमकं कोणाच्या शेतातून ड्रोन गेला आणि कुठं गेला हे कोणत्याही शेतकऱ्याला कळायला तयार नाही। एखाद्या चोराची शूटिंग चालली त्याप्रमाणे सगळे शेतकऱ्याला तिथं बसवतात आणि त्यांची शूटिंग घेतात तुमचे। आज आमच्या या आंदोलनाचा 19वा दिवस। या आंदोलनाच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचं एक यश आहे म्हणून म्हणजे जे या आधीचे अवॉर्ड झाले ते कोणत्याही प्रकारच्या सुनावण्या न घेता एकतर्फी अवॉर्ड हे शासनाने केले होते आणि त्याच अवॉर्डमध्ये आता पुन्हा जे काही बाकी राहिले असेल त्याच्या सुनावण्या एडीएम साहेबांनी या ठिकाणी लावलेल्या आहेत। आज सुनावण्याचा 3रा दिवस आहे आणि मी स्वतः आमच्या रामनगरच्या शेतकऱ्यासोबत त्या ठिकाणी हजर होतो। आम्ही त्या ठिकाणी बघितलं की एडीएम साहेबांनी स्पष्ट सांगितलं की या सुनावणीमध्ये मी जुने जे अवॉर्ड झाले असतील त्याच्यामध्ये कोणताही बदल करता मला येणार नाही, परंतु जर का ते अवॉर्ड एकतर्फी असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये बदल करणं हे एडीएम साहेबांना शक्य आहे। शासन द्यायचं आहे, शासकीय ते अधिकारी आहेत, ते नक्कीच निर्णय जिल्हाधिकारी आणि ते दोघंही घेऊ शकतात। त्यांनी वरिष्ठाकडून आदेशसुद्धा ते आणू शकतात, परंतु कुठेही त्याच्यामध्ये बदल न करण्याचा विचार हा शासनातर्फे आहे। कारण त्याला एक विषय असा आहे की आज जर का आम्हाला आमची जर का मोबदला जर का भेटला तर त्याचा शासकीय तिजोरीवर नक्कीच ताण येणार आहे। मग ताण येणार आहे, मग आमचे जीव घेणार आहे का तुम्ही? म्हणजे नक्कीच आम्हाला हा आमचा मुआवजा भेटला पाहिजे। आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेतल्या, परंतु ते एक ड्रोनचं सर्वे दाखवतात की 2021ला झाला, 20ला झाला, पण त्याला कोणतंही शासकीय ऑथेंटिकेशन नाही, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने केलं नाही, एखाद्या एजन्सीनं केलं असेल ते काही आम्हाला काही नॉलेज नाही। स्वतः शेतकरी त्या ठिकाणी ड्रोन सर्वेच्या वेळेस हजर नाही। म्हणजे काय नेमकं कोणाच्या शेतातून ड्रोन गेला आणि कुठं गेला हे कोणत्याही शेतकऱ्याला कळायला तयार नाही। त्यामध्ये जसं काही एखाद्या चोराची शूटिंग चालली त्याप्रमाणे सगळे शेतकऱ्याला तिथं बसवतात आणि त्यांची शूटिंग घेतात, तुमच्या शेतात असं होतं तसं होतं तसं होतं त्या ठिकाणी ते सांगतात, परंतु ठीक आहे काही अडचण नाही, पण तेही प्रश्न मार्गी लागले। परंतु जरा आमचे जे मूळ जो मुद्दा आहे की रेडी नेकनरचा भाव हा आम्हाला भेटणं गरजेचं आहे। ठीक आहे ना, आम्ही लवादामध्ये जाण्याचं आम्हाला ते सांगतात की तुम्ही लवादात जा, पण लवादात जर गेलो तर ते पुढच्या पिढीला खायला भेटेल? जर आम्ही लावलेलं झाडं जर आम्हाला जर खायला भेटत नाही, आमच्या शेताची रक्कम जर आज जर भेटणार नाही तर उद्याच्या त्याच जमिनीचे जर 20 लाख रुपये जर मिळाले तर त्यावेळेस जमिनीचे एवढे भाव असतील की करोड रुपये भाव असेल, म्हणजे त्यावेळेस ते आम्हाला पैसे काही कामी येणार नाही। त्याच्यामुळं आम्हाला शासनानं या गोष्टीचा कायम विचार करावा। जसं राठी साहेबांनी सांगितलं की अजून एक दिवस सुनावण्याचे, तसेच मंत्रिमंडळात सुद्धा कालची बैठक झालेली आहे आणि त्या ठिकाणी जर का सगळ्यांनी जर बाजू लावून धरली, प्रशासनाने सुद्धा बाजू लावून धरली तर आमचा रेडी रेकनरचा दराचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयीला लागेल। जर का तो मुद्दा सोयीला लागला तरच आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आम्ही असं समजू की या आंदोलनाचं फलित झालं, नाहीतर नसता तर आम्हाला याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करावं लागेल।